भारताचा व्यापार तोल किंवा व्यापार शेष बॅलन्स ऑफ ट्रेड एका वर्षात देशातून होणाऱ्या निर्यातीच्या व देशात होणाऱ्या आयातीच्या मूल्यांमधील फरक म्हणजे व्यापार तोल. व्यापार तोलाचे 3 प्रकार आहेत: अनुकूल व्यापार तोल, प्रतिकूल व्यापार तोल व संतुलित व्यापार तोल. अनुकूल व्यापार तोल: आयातीपेक्षा निर्यातीचे प्रमाण अधिक असते तेव्हा व्यापार तोल अनुकूल असतो. उदाहरण: 1972-73 या वर्षी भारताची निर्यात 1971 कोटी व आयात 1868 कोटी रुपयांची होती. त्यामुळे यावर्षी भारताचा व्यापार तोल 104 कोटी रुपयांनी अनुकूल होता. 1976-77 मध्ये भारताचा व्यापार तोल 72 कोटी रुपयांनी अनुकूल होता. थोडक्यात, अनुकूल व्यापार तोल म्हणजे शिल्लकीचा व्यापार होय. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. प्रतिकूल व्यापारतोल: जेव्हा निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण अधिक असते तेव्हा देशाचा व्यापारतोल प्रतिकूल बनतो. भारतात वर उल्लेखिलेली 2 आर्थिक वर्ष 1972-73 व 1976-77 वगळता व्यापारतोल सातत्याने प्रतिकूल राहिलेला आहे. प्रतिकूल व्यापारतोल म्हणजे व्यापारातील तूट होय. काही मोजक्या वर्षातील भारताची आयात निर्यात व व्यापारतोलासंबंधीची आकडेवारी पुढे दिलेली आहे. वर्ष 1950-51 मध्ये भारताची निर्यात 600 कोटी रुपये तर आयात 650 कोटी रुपये होती. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार 1250 कोटी रुपये तर व्यापार तोल वजा 50 कोटी रुपये तसेच प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण 4% होते. वर्ष 1972-73 मध्ये भारताची निर्यात 1971 कोटी रुपये तर आयात 1868 कोटी रुपये होती. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 3838 कोटी रुपये तर व्यापारतोल 104 कोटी रुपये तसेच अनुकूल व्यापारतोलाचे प्रमाण 2.7% होते. 1976-77 मध्ये भारताची निर्यात 5146 कोटी रुपये तर आयात 5074 कोटी रुपये होती. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 10220 कोटी रुपये तर व्यापारतोल 72 कोटी रुपये तसेच अनुकूल व्यापारतोलाचे प्रमाण 0.7% होते. 2008-9 मध्ये भारताची निर्यात 8,40,755 कोटी रुपये तर आयात 13,74,435 कोटी रुपये होती. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 22,15,190 कोटी रुपये होता. व्यापार तोल उणे 5,33,680 कोटी रुपये होता. त्यामुळे प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण 24.09% होते. 2009-10 मध्ये भारताची निर्यात 8,45,533 कोटी रुपये तर आयात 13,63,735 कोटी रुपये होती. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 22,09,268 कोटी रुपये होता. व्यापार तोल उणे 5,18,202 कोटी रुपये होता. त्यामुळे प्रतिकूल व्यापार तोलाचे प्रमाण 23.45% होते. 2010-11 मध्ये भारताची निर्यात 11,42,648 कोटी रुपये होती तर आयात 16,83,466 कोटी रुपये होती. तसेच एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 28,26,114 कोटी रुपये होता. व्यापार तोल उणे 5,40,818 कोटी रुपये होता. त्यामुळे प्रतिकूल व्यापार तोलाचे प्रमाण 19.13% होते. 1972-73 व 1976-77 या 2 वर्षी व्यापार तोल अनुकूल होता. 1972-73 मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल राहण्याची कारणे: हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ. 1966 मधील रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयातीवर निर्बंध घालून निर्यातीस प्रोत्साहन. 1976-77 मधील अनुकूल व्यापारतोलाची कारणे: आयातीच्या प्रमाणात निर्यातीत देखील मोठी वाढ. मत्स्योत्पादने, चहा, कॉफी, भुईमूग, तयार कपडे, सुती धागे, हस्तोद्योगातील वस्तू यांची निर्यात अधिक. संतुलित व्यापारतोल: जेव्हा देशाच्या आयात व निर्यातीचे मूल्य जवळपास समान असते तेव्हा त्यास संतुलित व्यापारतोल किंवा व्यापार संतुलन असे म्हणतात.
भारतापुढील प्रतिकूल व्यापारतोलाची समस्या. आधी अभ्यासल्याप्रमाणे 1972-73 व 1976-77 ही दोन आर्थिक वर्षे वगळता भारताचा व्यापारतोल सातत्याने प्रतिकूल राहिला आहे. 1950-51 मध्ये भारताचे एकूण विदेश व्यापार मूल्य 1250 कोटी रुपये होते. तर व्यापारतोल 50 कोटी रुपयांनी प्रतिकूल होता. टक्केवारीत हे प्रमाण 4% होते. 1990-91 या वर्षात भारताच्या एकूण विदेश व्यापाराशी प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण 14% होते. 2001-2 मध्ये भारताच्या प्रतिकूल व्यापारशेषाचे प्रमाण 7.9% होते. 2004-5 या वर्षानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी असलेले प्रतिकूल व्यापारतोलाचे म्हणजे व्यापारशेषाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे आढळते. भारताच्या विदेश व्यापाराशी प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण. आर्थिक वर्ष 2004-5 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 8,76,403 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 1,25,725 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 14.3%. आर्थिक वर्ष 2005-6 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 11,16,825 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 2,03,991 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 18.26%. आर्थिक वर्ष 2006-7 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 14,12,285 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 2,68,727 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 19.02%. आर्थिक वर्ष 2007-8 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 16,68,174 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 3,56,448 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 21.36%. आर्थिक वर्ष 2008-9 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 22,15,190 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 5,33,680 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 24.09%. आर्थिक वर्ष 2009-10 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 22,09,268 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 5,18,202 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 23.45%. आर्थिक वर्ष 2010-11 मध्ये भारताचा एकूण विदेश व्यापार 28,26,114 कोटी रुपये. भारताचा प्रतिकूल व्यापारतोल उणे 5,40,818 कोटी रुपये. प्रतिकूल व्यापारतोलाचे प्रमाण उणे 19.13%. निर्यातीच्या तुलनेत आयातीत होणारी सातत्यपूर्व वाढ हे भारताचा व्यापारतोल प्रतिकूल असण्याचे प्रमुख कारण. भारताने नियोजनाच्या सुरुवातीपासूनच भांडवली वस्तू, अवजड यंत्रसामग्री, रणगाडे, विमाने, पाणबुड्या यासारखी संरक्षण सामग्री, अन्नधान्य यांची मोठ्या प्रमाणावर आयात केल्याने भारताचा व्यापारतोल अपवाद वगळता पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सातत्याने प्रतिकूल राहत आला आहे. हे आहे GK मराठी YouTube चॅनल.